करूया कॉमन आयन इफेक्ट. So next point is the common ion effect. Okay, so first of all the definition. First we will see the question. What will be the question on this point? आता याच्यामध्ये काय क्वेश्चन येऊ शकते बघा. So the ionization of acetic acid. बघा काय क्वेश्चन येईल. Ionization of acetic acid is suppressed or is decreased by addition of sodium acetate. काय काय सांगितलं मी तुम्हाला. So ionization of acetic acid is suppressed or is decreased by addition of sodium acetate. Why or explain असा क्वेश्चन येऊ शकतो. सो ह्याच्यासारखंच की आयोनायझेशन ऑफ अगेन NH4OH, that means the weak electrolyte NH4OH, ammonium hydroxide, is decreased or is suppressed by addition of NH4Cl, ammonium chloride. Why or explain असा प्रश्न येऊ शकेल 2 मार्कासाठी. बघा फार काही अवघड नाही आहे, सोपं आहे. आता या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन बघूया आपण. सो व्हॉट इज अ कॉमन आयन इफेक्ट. सो द स्टेटमेंट, डेफिनेशन म्हणण्यापेक्षा स्टेटमेंट काय आहे. सो इट स्टेट्स दॅट the ionization of weak electrolyte. Ionization of weak electrolyte, it may be the acid or base. काय असू शकेल. So that should be the weak electrolyte. So ionization of weak electrolyte can be decreased or suppressed. Decrease केलं जातं किंवा कमी केलं जातं in presence of strong electrolyte किंवा by addition of strong electrolyte containing one ion common to that of the weak electrolyte. म्हणजे काय कळलं का. वीक इलेक्ट्रोलाइट असेल, ते ऍसिड असेल किंवा बेस असेल, त्याचं काय करायचं आहे, आयोनायझेशन करायचं आहे. तर ते आयोनायझेशन जे असतं ते डिक्रीज होतं, कमी होतं. कधी कमी होतं. व्हेन अनदर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज ॲडेड इन दिस वीक इलेक्ट्रोलाइट which contains one ion common to that of the weak electrolyte. ह्याला काय म्हणायचं, कॉमन आयन इफेक्ट. आता डेफिनेशन वरनं किंवा स्टेटमेंट वरनं लक्षात नाही आलं तर आपण एक्सप्लेनेशन बघूया याचं. सो व्हॉट इज द एक्सप्लेनेशन ऑफ दिस कॉमन आयन इफेक्ट. काय करायचं आपल्याला. सो कन्सिडर, काय कन्सिडर करायचं. कन्सिडर वीक इलेक्ट्रोलाइट किंवा आता आपण काय घेणार आहे. कन्सिडर वीक ऍसिड. वीक ऍसिड घेतला आपण ऍसिटिक ऍसिड CH3COOH. सो इट इज वीक. हा काय आहे, वीक ऍसिड आहे. सो इट डिसोसिएट्स टू व्हेरी व्हेरी स्मॉल एक्सटेंट किंवा व्हेरी व्हेरी लेस. याचं काय होतं, या ठिकाणी आयोनायझेशन होतं. आणि इट प्रोड्युसेस काय तयार करणार बघा. हा CH3COO मायनस आणि प्लस H प्लस. इट इज वीक बट टू स्मॉल एक्सटेंट. म्हणजे ह्याचं काय होतं, इट अंडरगो आयोनायझेशन टू द स्मॉल एक्सटेंट. कमी प्रमाणामध्ये काय होणार आहे, ह्याचं आयोनायझेशन होणार आहे. अँड प्रोड्युसेस CH3COO मायनस ऍसिड आयन प्लस H प्लस आयन्स. व्हेन, आता दुसरं, आता सेकंड स्टेप काय करायची आपण. व्हेन अनदर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट containing one ion common to that of acetic acid is added to this solution. म्हणजे काय. आता बघा दुसऱ्यांदा आपण आता काय करणार आहे, दुसरा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍड करणार. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, विच अंडरगो 100% आयोनायझेशन. फॉर एक्झाम्पल मी इथं घेतला CH3COO
सोडियम एसिटेट घेतला. So this is a salt, it undergo 100% ionization, but the another criteria is this salt it contains one ion common. म्हणजे ह्याच्यामधला हा CH3COO मायनस जो आयन आहे इट इज कॉमन टू दिस ॲस्टिक ॲसिड. म्हणजे ह्या ॲस्टिक ॲसिडचा CH3COO आहे तोच आयन ह्या सोडियम ॲसिटेट मध्ये पण आहे. म्हणजे आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍड करायचं, पण असं इलेक्ट्रोलाइट ऍड करणार की ज्याच्यामध्ये काय which contains one ion common. So when this sodium acetate is added to this acetic acid, then this sodium acetate CH3COONA it ionizes 100% ionizes. म्हणजे या ठिकाणी इक्विलिब्रियम वगैरे काही नसतं म्हणून आपण काय लिहितो सिंगल एरो करतो. aqueous produces काय CH3COO minus plus Na plus aqueous. So these are the two types of reactions take place in this weak electrolyte in this solution. मग आता यामुळे काय होतं बघा, यामुळे काय होतं इन बोथ द रिएक्शन्स, या दोन्ही रिएक्शन मध्ये काय आहे CH3COO minus here CH3COO minus here the one ion is common, so its concentration increases. काय होणार आहे बघा, यामुळे काय होणार आहे the acetate ions they are in large extent in this solution. या सोल्युशन मध्ये काय होणार ज्यावेळेस तुम्ही सोडियम ॲसिटेट ऍड कराल त्यावेळेस काय होणार आहे it 100% ionizes and the concentration of this acetate ion increases. आता कॉन्सन्ट्रेशन ह्याचं वाढलं म्हणजेच काय ह्याच्यामुळे कुणाच्या सोडियम ॲसिटेट मधल्या ॲसिटेट आयनमुळे हे जे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालेलं होतं त्या ठिकाणी काय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस ॲसिटेट आयन्स इन्क्रीजेस. आता या ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे काय होणार आहे दिस इक्विलिब्रियम गेट डिस्टर्ब. आणि मग हे डिस्टर्ब झालेलं इक्विलिब्रियम काय करणार आहे टू ॲडजस्ट दिस इक्विलिब्रियम काय होणार आहे दिस इक्विलिब्रियम विल शिफ्ट टुवर्ड्स द लेफ्ट साइड. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं ते कमी करायला पाहिजे. कमी करायला पाहिजे म्हणजेच काय these acetate ions they should react with H plus and produce the CH3COOH undissociated acetic acid molecules. याचाच अर्थ काय म्हणतो आपण बॅकवर्ड रिएक्शन शुड बी फेवर. म्हणजेच आपण काय म्हणणार इक्विलिब्रियम शिफ्टेड टू द लेफ्ट. and when equilibrium shifted to the left ला equilibrium shift झालं की काय होणार आहे more and more these acetate ions or increased acetate ions reacts with H plus and produces undissociated acetic acid molecules. त्यामुळे सोल्युशन मध्ये काय होणार आहे इन द सोल्युशन इट इज ऑब्झर्व्ड दॅट undissociated acetic acid molecules are formed. याचाच अर्थ काय झाला its ionization or its dissociation gets suppressed, get decreased. म्हणजे ह्याचं जे आयोनायझेशन झालेलं होतं ते आयोनायझेशन होऊन जेवढे शिल्लक राहिलेले मॉलिक्युल्स त्यापेक्षाही जास्ती मॉलिक्यूल या ठिकाणी तयार झाले. कारण का इक्विलिब्रियम शिफ्टेड टू द लेफ्ट. म्हणजेच आपण काय म्हणणार आहे हियर द ionization of this acetic acid is decreased, is suppressed, कमी केलं. आणि हे कशामुळे झालेलं आहे ड्यू टू द कॉमन आयन which is present in these two electrolytes. ह्या दोन इलेक्ट्रोलाइट मध्ये हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे पण दोघांच्या मध्ये कुठला आयन सेम आहे so this acetate ion is common. So due to presence of this one common ion in this electrolyte, here the ionization or dissociation of this weak electrolyte is decreased. So this phenomenon is the common ion effect. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे 2 मार्कासाठी एक्सप्लेनेशन लिहायला लागतं. मग आता हे इक्विलिब्रियम शिफ्टेड टू द लेफ्ट शिफ्टेड टू द राईट हे कोणी सांगितलं होतं अकॉर्डिंग टू ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. आपण 11वीला बघितलेलं बघा
अकॉर्डिंग टू ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. हे जे इक्विलिब्रियम आहे, हे इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट कधी होतं, लेफ्टला कधी शिफ्ट होतं, हे कुणी सांगितलेलं, ली चॅटेलियर्सनी. मग त्या अकॉर्डिंग टू ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल, ड्यू टू कॉमन आयन इक्विलिब्रियम शिफ्टेड टू द लेफ्ट साइड. आणि मग लेफ्ट साइडला शिफ्ट झालं की काय होणार आहे, हे राईट साइडचे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट पुन्हा रिॲक्ट होणार आणि ओरिजिनल रिॲक्टंट तयार होणार. म्हणजे या फिनॉमिनॉनला काय म्हणायचं, तर कॉमन आयन इफेक्ट. ठीक आहे. आता लास्ट जो पॉइंट आहे कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी, हा जो पॉइंट आहे तो आपल्या पोर्शनमधनं डिलीट केला आहे, कमी केलेला आहे. त्यामुळे तो काही मी नोट्स फक्त देते, त्याचा काय व्हिडिओ पाठवत नाही. लास्ट काही फारसा महत्त्वाचा नाही आहे तो पॉईंट, कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी. आणि याचे एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून पाठवेन. या ठिकाणी आपला हा टॉपिक आता संपला.